शिव जयंती के अवसर पर आयोजित कार्यक्रम में विधायक किशोर जोरगेवार ने कहा कि साकार हो रही महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा से शहर की सांस्कृतिक अस्मिता को नई दिशा मिलेगी और आने वाली पीढ़ियों को प्रेरणा प्राप्त होगी। हिंदवी स्वराज के संस्थापक और शौर्य पराक्रम स्वाभिमान के प्रतीक छत्रपति शिवाजी महाराज की भव्य अश्वारूढ़ प्रतिमा की प्रतिकृति आज दर्शनार्थ रखी गई। शिव जयंती के अवसर पर आयोजित कार्यक्रम में विधायक किशोर जोरगेवार ने कहा कि साकार हो रही महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा से शहर की सांस्कृतिक अस्मिता को नई दिशा मिलेगी और आने वाली पीढ़ियों को प्रेरणा प्राप्त होगी। यह प्रतिमा श्री छत्रपति शिवाजी महाराज चौक में स्थापित की जानी है। इस अवसर पर राष्ट्रीय ओबीसी आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर, भारतीय जनता पार्टी के पूर्व महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, ओबीसी नेता अशोक जीवतोड़े, मनपा गुट नेता चंद्रशेखर शेट्टी तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर समेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। इस समय विधायक किशोर जोरगेवार ने बताया कि प्रस्तावित अश्वारूढ़ प्रतिमा की ऊंचाई 12 फुट होगी, जबकि इसके पीछे निर्मित होने वाले भव्य किले की ऊंचाई 27 फुट रखी गई है। उन्होंने कहा कि यह प्रतिमा केवल एक शिल्प नहीं बल्कि हमारे इतिहास, परंपरा और स्वाभिमान की सजीव पहचान बनेगी। शहर के मध्य में स्थापित होने वाला यह स्मारक आने वाली कई पीढ़ियों के लिए प्रेरणा स्तंभ सिद्ध होगा। उन्होंने कहा कि यह भव्य प्रतिमा पुणे स्थित कला संस्कार आर्ट स्टूडियो में कुशल शिल्पकारों द्वारा तैयार की जा रही है। प्रतिमा के प्रत्येक सूक्ष्म विवरण में महाराज के तेजस्वी और प्रभावशाली व्यक्तित्व को उभारने का विशेष ध्यान रखा जा रहा है। शिव जयंती के अवसर पर विधायक किशोर जोरगेवार ने प्रतिकृति पर पुष्प वर्षा कर महाराज को विनम्र अभिवादन किया। उन्होंने कहा कि यह केवल श्रद्धांजलि नहीं बल्कि महाराज के स्वराज्य, सुशासन, न्याय और लोक कल्याण के आदर्शों को जीवन में उतारने का संकल्प है। चंद्रपुर शहर के विकास के साथ साथ सांस्कृतिक और ऐतिहासिक धरोहर का संरक्षण भी आवश्यक है। यह प्रतिमा शहर की पहचान बनेगी, पर्यटन को बढ़ावा देगी और युवाओं को अपने इतिहास से जोड़े रखेगी। राज्यकारभार चालवला, कोणत्या प्रदेशाचे होते, किती श्रीमंत होतं, किती मोठं राज्य होतं, त्या करता नाही की महाराजांनी जो राज्यकारभार केला ते नेहमी म्हणायचे की राज्य रयतेच आहे, या राज्याचे श्रीच राज्य जे सगळ्यात पहिले जगातली लोकशाही जर कोणी प्रस्थापित करली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केली होती आणि तीच लोकशाहीचा आधार घेत नंतर आपण या लोकशाहीचं अनुसरण करत ही राज्य व्यवस्थेतल्या ज्या 9 व्यवस्था आहे त्याच्यातली सगळ्यात उत्तम व्यवस्था ही लोकशाही आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस पासून सुरू केलेली आहे। स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून देश, देव आणि धर्म यासाठी लढाई लढणारे छत्रपती होऊन गेले आणि त्यांचा आजचा हा 396 दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। आता रक्तदान शिबिर होईल, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि इतर कार्यक्रमातून याचा आपण चंद्रपूरकर हे करतोय। या ठिकाणी पहिले शिवाजी चौक नाव नव्हतं, आपल्या सगळ्यांचा माहितीला देतो। लोक बाहेर आपली स्तुती करण्याकरता लागलेले असतात। 86 मध्ये या ठिकाणी आम्ही त्यामध्ये मी पुढाकार घेऊन आमचे अनेक सहकारी होते। त्यावेळेसचा फलक आम्ही लावला शिवाजी महाराजांच्या नावानं। कालांतरानं तो छत्रपती शिवाजी महाराज फलक झाला या वाट्यातील नागरिकांना माहीत आहे। तो आता तणाव निर्माण झाला होता। इथून आपण 86 पासून शोभायात्रा काढत होतो। तिथं सगळे आखाडे राहायचे, दांडपट्टा, तलवारी, भाले, सगळे लाठी काठी घेऊन आम्ही काढत होतो। मी तेव्हा युवा मोर्चाचा पदाधिकारी होतो। काय तणाव आला होता पहिल्या दिवशी, पहिल्या वर्षी तो तणाव आम्ही असा सहज निपटून टाकला। आमच्याही अंगामध्ये रक्त आहे, शिवरायांचे आशीर्वाद आहेत, आम्ही त्यांचे अनुयायी आहोत आणि अशा प्रकारे हा शिवरायांच्या नावानं छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक झाला आणि या ठिकाणी फार घाण अशी व्यवस्था होती, मध्ये लाईट होते। त्याला हटवण्याकरता मी आपल्या महापौरांना सांगितलं। त्यामध्ये महापौर अंजलीताई पण होत्या, राखीताई होत्या। अंजलीताई असताना म्हणजे काही स्मारकाचे चित्र जे आहे हे पूर्ण चित्र मी माझ्या पसंतीने तयार केलेलं आहे। इथं बारे म्हणून इंजिनियर होते, त्यांना बोलावून त्याने माझ्या 10 बटी घेऊन आम्ही फायनल केलेलं आहे। हे म्युरल जे आहे तेव्हाचं आहे आणि याचं भूमिपूजन मी माझ्या हस्ते केलेलं होतं। उद्घाटन मी नाही केलं, त्याची कारणं अनेक असू शकतात आणि अशा प्रकारे आपण शिवाजी महाराजांचा चौक, छत्रपती शिवरायांचा चौक 86 मध्ये स्थापन केला। आज या ठिकाणी भव्य स्वरूप आलेलं आहे।